एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आणि तुम्ही माझं बॅकग्राऊंडवरनं बघू शकता की मी घरी आली आता सगळं फिरून वगैरे. तर आम्ही आलो खरं काल रात्रीच आलो, पण पाणी वगैरे नव्हतं, काहीच आवरलेलं नव्हतं. आज सकाळी पण पाणी आलं नाही. सकाळी पाणी लिटरली 12:30ला आलं आणि 12:30ला आल्यानंतर आता वाजता 1. तर 12:30 आल्यानंतर मी पाणी वगैरे भरलं आणि आम्ही दोघी मायलेकीने आंघोळ केली. स्पृहाच्या पप्पांपुरतंच पाणी होतं सकाळी बरं का. मग त्यांना आंघोळ घालून दिली, त्यांचं पूर्ण करून दिलं ऑफिसचं. मग ते गेले. पण कपडे धुवायला वगैरे काहीच पाणी नव्हतं. आम्ही गावाकडे पण कपडे धुतले नव्हते. गावाकडे पण काही नदीवर कपडे धुवायला जावं लागतं ना, त्याच्यामुळे मी काय उन्हातानाची केली नाही तिकडे. तशीच बॅग भरून आणली आणि आता घरी कपडे धुतले. मशीन लावलं. मशीन पण दोनदा सोडून 3दा मशीन लावावं लागणार एवढे कपडे तास धुवायला. तर आता बऱ्यापैकी एक बॅच होत आली आहे. चला तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करून देऊयात. आता आम्ही घरी आलो आहेत आणि माझे कामं पसारा इतका पडला आहे घरामध्ये, खूप जास्त पसारा पडला आहे. तोच आवरणं चालू आहे. मी जस्ट भांडे धुवून आली कारण पाणी आलं आहे. म्हटलं पटकन पाणी धुवू. पाणी आमच्याकडे जात नाही बरं का कधी, पण आमच्या शेजारी जरा पाईपलाईनचं काहीतरी काम चालू आहे आणि काहीच आम्हाला आयडियाच नव्हती की पाणी येणार नाही असं. नाही तर आम्हाला नळाची इतकी सवय झाली की आम्ही पाणी कधी स्टोअर करून ठेवत नाही. लिटरली सगळ्यांनाच सवय झाली आमच्या बिल्डिंगमध्ये की पाणी स्टोअर करायची गरजच पडत नाही आणि पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे ताण नाही. पण आता उन्हाळ्यामुळे आणि सध्या नाशिकमध्ये खूप सारं खोदकाम चालू आहे, पाईपलाईनची कामं चालू आहे, रस्त्यांची कामं चालू आहे. त्याच्यामुळे ना खूप सारं खंदून ठेवलेलं आहे आणि खूप असं हे झालं आहे, म्हणजे नुसती गिचगिच करून ठेवली. पावसाळ्यात मी तर म्हणते जर यांनी रस्ते पटकन बनवले नाही तर पुऱ्या नाशिकमध्ये चिखलच राहील. सगळे रस्ते काळे होऊन जातील त्या चिखलाने, इतकं खंदून ठेवलं आहे. आणि आता आम्ही नेमकं 4 दिवस गावाला होतो आणि ते आसपास इथंच जवळ आमच्या घराच्या शेजारी काहीतरी खंदून पाईपलाईनचं काहीतरी काम करताय वाटतं. त्याच्यामुळे ते पूर्ण कनेक्शन ना बंद असेल ना पाण्याचं. तर मग पाणी चालू नाही. काल पाणी आलं नाही, त्याच्यामुळे मग दुपारी पाणी येतं. दुपारी पाणी आल्यानंतर मग ते वरती चढवतात. तर मग पाणी नाही आल्यामुळे आम्ही तर गावाला असल्यामुळे आम्हाला काही आयडियाच नाही. तर बिल्डिंगमधल्या लोकांना पण काहीच आयडिया नव्हती की पाणी येणार नाही. सगळ्यांनाच पाणी नव्हतं. मग त्यांनी टँकर मागवले. आय थिंक 3 टँकर मागवले आणि त्या टँकरमधलं पाणी चढवलं आहे वरती टाकीमध्ये. तेव्हा कुठे आता पाणी आलं आहे. तरी मी स्टोअर करून ठेवलं ना. आता माझ्या कानाला खडा, मी पूर्ण उन्हाळाभर पाणी स्टोअर करून ठेवणार. तरी पाणी येईल माहीत नाही. नळाचं आलं तर वापरायचं, पण स्टोअर करून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. मी आता ठरवलं आहे माझं, कारण त्याच्याशिवाय काही खरं नाही आपलं. पाणी मला लागतं. पाणी जर नसलं तर मला असं काम पण सुचत नाही पटकन. मला तर स्वयंपाक करायला पण सुचतच नव्हतं, करू का नको करू. तरी एक हंडा मी आता भरून ठेवला आहे स्वयंपाकापुरता, कारण स्वयंपाकाला पाणी लागत असतं. आपलं बॉटल भरून ठेवल्या, फिल्टर चालू करून फ्रीजरमध्ये सगळं काम झालं आहे आता. आणि आता मी निवांत झाली आहे. मी मेकअप नाही केला कारण मी आत्ताच आंघोळ केली ना, त्याच्यामुळे काही टिकली वगैरे लावलेली दिसत नसेल तुम्हाला. मेकअपच केलेला नाही आहे मी इन द सेन्स. पण एनिवेज गाईज, ब्लॉगची स्टार्ट झाली आहे आणि माझा तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो ब्लॉग आधी बघा नक्की, कारण तुम्हाला कळेल मग मी कुठे गेली होती काय, आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग बघा. चला तर मग गाईज स्टे ट्यून बघत राहा काय होतं काय नाही. काहीच तर आता म्हणा स्पृहाकडनं ना मला तिला मी 2-4 पप्प्या घेतल्या. दुधाचा वास आला बरं का. तर मी तिला म्हटलं तुझा दुधाचा का बरं वास येतोय, तुझं दूध पण नाही पिलं तर का बरं दुधाचा वास येतोय बाई? दुधाचे दात लागताना ना तेव्हा दुधाचा वास येतो. कोणी सांगितलं तुला दुधाचे दात पडायला लागल्यावर दुधाचा वास येतो असं? पप्पालाच काय शिकवतात काय तुला? पप्पा, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर नीट बघा, तुम्ही काय चुकीचं शिकून ठेवलंय. दुधाचे दात पडायला लागल्यावर दुधाचा वास येतो का? चुकीचं शिकवायचं नाही ना, ते इनोशंट आहे ना, काय पण घेतो. गाईस, तर आम्हाला ना खूप भूक लागली आहे आणि स्वयंपाक आम्हाला बनवायचंच नव्हतं. आज पाणीच नव्हतं स्वयंपाक करायला. चिकन मागवलं आणि पिझ्झा मागवला. पिझ्झाने चिकन मागवलं, चिकन लॉलीपॉप मागवलं, तिला खायचं होतं म्हणून. तर अजून काही पार्सल आलं नाही, पण मॅडमला खूप जास्त भूक लागली आहे आणि शी इज वेटिंग, कधी झोपून जाऊ शकते. तर आता पार्सल मागवलंय, माहित नाही कधी येईल, त्याला टाइम खूप लागतंय. थोडं लांबून ऑर्डर केलं ना, त्याच्यामुळे. एनिवेज पार्सल आलं की मी तुम्हाला दाखवते. मी खूप थकली आहे म्हणून मी लोळून घेतलंय आणि पहिल्यांदा असं ब्लॉग आहे की मी झोपून करते. एव्हरीबडी, तर बघा हे चिकन लेग ऑर्डर केले आणि हे चिली ऑर्डर केली होती आम्ही. आता आम्ही जेवतोय. मी बनवलं. ये देखो गाइस, मम्मी ने क्या मंगाया है, भात,
और चिकन और ये लवा चिकन और ये फ्राइड राइस, इसको फ्राइड राइस बोलते हैं. और ये फ्राइड राइस आहे सोयाबीन चिली. है सोयाबीन की. हां. बाय बाय टाटा. तर आज आहे डे 2 अँड आता काय झालं, गावावरनं वगैरे जाऊन आलो आणि माझा जो देवारा होता की नाही तो जरा जास्तच धूळ झाली त्याला. लाकडे देवारे असतात, कोरीव कामाचे असतात आणि आपण युजली पुसलं ना तरी त्यांच्याशी आतमध्ये नाही का जिथे ग्रू वगैरे असतात तिथे ना खूप अशी धूळ बसलेली असते आणि जी पुसूनही जात नाही. तर मग म्हटलं आता ऊन पडलंय तर माझा असा विचार आहे की मी आता ना तो देवारा मी खाली केला आहे, तो चांगला स्वच्छ धुणार आहे, मी पाण्याने धुणार आहे आणि त्याला वरती टेरेसवर 1-2 तासासाठी ठेवून येणार आहे, म्हणजे तो वाळून जाईल. कारण की धूळ इतकी बसली ना, पुसून पण असं वाटतं की तो खूप मळाला आहे असं वाटतंय. आणि युजली बाकीचे देवारे कसे असतात माहिती ना, ग्रॅनाईटचे वगैरे कोणी बनवतात ते धुता येतं व्यवस्थित, पण मी आज लाकडाचा देवारा धुणार आहे. आय नो मी थोडं चुकीचं वाटतंय, मला फुगायला वगैरे नको, पण तसा फुगायला सनमाईक वगैरे नाही, प्रॉपर ऊड आहे. बट चला जास्त वेळ पाण्यात नाही ठेवणार, पण थोडं थोडं पटकन त्याच्यावर ब्रश फिरून घेणार जेणेकरून त्याच्यावरची धूळ आहे ना ती निघून जाईल असा माझा विचार आहे. मी तुम्हाला दाखवते देवारा मागच्या बाजूने. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना मी अजून काही स्वयंपाक बनवला नाही. स्पृहाला स्कूलला सोडून आली, तिला टिफिनला मी आज चिप्सच दिलेले होते आणि एक बुंदीचा लाडू वगैरे दिला होता जो आम्ही येताना घेऊन आलो तो रस्त्याने. आणि जास्त करून मग तसाही टिफिन ती फिनिश करून येत नाही, मग म्हटलं थोडं तिच्या याचं द्यावा. आणि उपवास असल्यामुळे ना मी काहीतरी आता फराळाचं बनवणार आहे, त्याला वेळ आहे जरा, मग तोपर्यंत म्हटलं काहीतरी काम करून घ्यावं. दाखवते तुम्हाला देवारा कसा मी खाली केला आहे. धुताना तर व्हिडिओ रेकॉर्ड नाही करताना पाणी तिथे जाईल, मोबाईल वगैरे पडला माझा तर रोगच टेन्शन. चला तर मग तोपर्यंत देवारा धुवून घेते. तर ना हे बघा, हे कशी धूळ आहे बघा, ही धूळ आहे ना, मी ना पुसायची ना ते हे बघा, हे जे दिसतं ना एवढंच पुसले जाते, हे आतमधलं पुसले जात नाही. त्याच्यानंतर हे असे कॉर्नर पुसले जात नाही, हे ग्रू पुसले जात नाही. किती करणार आहे ना आपण, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं तो खूप कधीच त्याला ना 2-3 वर्ष झाले तर त्याला पाणी लागलेलं नाही. पाणी लागलं म्हणजे पुसायला लागलं आहे पाणी बरं का, पण असं प्रॉपर धुतल्या गेलं आणि खूप जुनं वाटायला लागलं मला. आणि मला अशी धूळ अजिबात आवडत नाही. मी खूप प्रयत्न करायची पण मग म्हणजे खूप कंट्रोल केलं, याला धुवायचं नाही बघ उगाच काही नको वाढवा व्हायला. बट आता मला कंट्रोलच होत नाही, त्याची धूळच बघा तुम्ही एवढी झाली ना. आणि मला पुसायचं नाही आता, मला त्याला धुवायचंच आहे, कारण की हे पाणी पडल्याशिवाय ही धूळ वाहून नाही जाणार. तर मग मी आता धुते. हे बघा मी देव वगैरे नाही इथे ताटात काढून ठेवले, फुलं वगैरे घेऊन आली मी येताना, पण कसं ना म्हटलं देवारा धुवून देव ठेवल्याशिवाय कसं ना आपण हे करायचं. त्याच्यामुळे मी आता हे काढले आणि जेव्हा देवारा धुवून पूर्ण खाली आणेल वाळल्यानंतर तेव्हा मी देव धुवून वगैरे तिथे प्रॉपर त्यांना सेट करेल. इवन तर माझे गुरुवार मी आजपासून कंटिन्यू करणार आहे. माझे म्हणजे आधीपासून गुरुवार असायचे, म्हणजे मी लहानपणापासून गुरुवार केलेले आहेत बरं का. बट जशी स्पृहा माझ्या पोटात राहिली, आता माझी स्पृहा 5 वर्षाची पूर्ण झाली आहे, पण ती माझ्या पोटात राहिली तेव्हापासून आहे ना उपवासामध्ये कंटिन्युटी नव्हती. स्पृहाचे पप्पा थोडेसे मला विरोध करायचे उपवास धरायला, कारण पोटात बेबी होतं बुवा, तू नको धरू उपवास. त्याच्यानंतर जसं ते हळूहळू उपवास कमी होत गेले ना माझे, म्हणजे तरी गुरुवार सोडलेले नव्हते मी, फराळ खायची, पण त्याच्यानंतर आता एवढे 2-3 वर्षापासून ना गुरुवार धरतच नव्हती मी. तर हे बघा मी आज हे बनवले उपवासासाठी. हे एव्हरीवन, तर बघा आज मी जेवणात काय बनवलं, टमाट्याची भाजी बनवली. 2च टोमॅटो उरलेले होते आणि गावावरून आल्यानंतर आहे ना भाजीपाला सगळा संपला आहे. टोमॅटो एक सडलं होतं, 2 व्यवस्थित होते, म्हणून मी त्यांची भाजी बनवली आणि खिचडी गरम केली आहे. आणि माझ्यासाठी एक छोटीशी मस्त भाकरी टाकून घेतली आहे. स्पृहाला चपात्या बनवून दिल्या आणि ह्या भाजीचा रस्सा दिलाय खायला, ती टोमॅटो खात नाही म्हणून. एव्हरीवन, तर ॲक्च्युली ना मी आज खूप कामं केलं, त्याच्यामुळे माझा चेहरा असा दिसतोय खूप थकल्यासारखा वाटतोय, मलाच वाटतंय. खूप कामं केली आज. घरं पुसले, गावावरून आल्यानंतर खूप धूळ झाली होती. देवारा धुवून वाळून घरात आणून देव धुवून देवपूजा करून कपडे धुवून कपडे वाट टाकलेले होते वरती टेरेसवर. इतके होते की मला ते एका ट्रिपमध्ये नाही आणता आले, मला 2दा जावं लागलं वरती, मी घेऊन यावं लागलं. आणि गावाला गेलेल्या ज्या बॅगा वगैरे असतात ना त्या पण धुतल्या होत्या मी, त्या सगळ्या वाळल्या त्या पण खाली घेऊन आली. 2 बॅगा होत्या आमच्या. आणि आमचा मी तुम्हाला बोलली थोडासा ॲक्सिडेंट झाला होता आमचा, तर माझी बॅग फाटली आहे. म्हणजे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता, बट बॅग फाटली. बरं आम्हाला जास्त काही सिरियस नाही झालं, पण ती बॅग आता मला ती शिवावी लागेल थोडीशी. तिचं म्हणजे बंदाच्या साईडला ना असं पूर्ण मोठं टियर झालंय, तिथून निघून गेलंय ते, तर ती पण शिवावं लागेल मला. असं खूप वाढवा कामं झाले. किराणा वगैरे संपलेला होता, सगळं होतं म्हणजे असं नाही का, शेंगदाणे संपलेले होते, सगळं थोडं आणते मी आता किराणा भरायपर्यंत. आता कसं आज 24 तारीख आहे आणि
सॉरी, तसं पण आज 24 तारीख आहे आणि 23 आय गेस नाही 24 तारीख आहे. तर 24 तारखेला तसं पण आपलं 5-6 दिवस राहिले किराणा भरण्यासाठी. तर मग म्हटलं तोपर्यंत थोडंसं घेऊन येऊ. आता शेंगदाणे संपले होते माझे, शेंगदाणे खूप लागतात आमच्या घरी, तर मग म्हटलं शेंगदाणे घेऊन येऊ. आणि माझं अर्धा किलो शेंगदाणे घेऊन आली. बऱ्याच गोष्टी झाल्या माझ्या, लसूण वगैरे सोलून ठेवलं. किराणा ऑलमोस्ट बऱ्यापैकी आता नाही का थोडंच राहिलं आहे. जाऊ आता ते संपेल, महिन्याच्या एंडपर्यंत पुरणार मला तेवढं आहे. आणि संपलं तर आणावंच लागतं एनिवेज तसं. चला तर मग गाईज मी आता जेवण करून घेते. माझा दिवसभर आज उपवास होता. मी काही दाखवलं तुम्हाला मी काय खाल्लं, बटाट्याचं खाल्लं, कारण साबुदाण्यावर इच्छाच राहिलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना झोपी गेलो आणि झोपल्यानंतर उठल्यानंतर मग बाकीचे सगळे कामं केले, जसे कपडे भरून काढून आणणं वगैरे 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 हे सगळे कामं केले मी. आणि इतकी थकली ना आज मी. एका वन डेमध्ये ना मी डबल टिबल कामं असतात ना, आता ते जे कपडे आपण जे कपडे असतात ना ते मशीनमध्ये लावतो. आणि ते कसं होतं ना, लग्नाचे हळदीचे कपडे होते, इतके डार्क हळद होती ती. आता ओरिजिनल आपली हळद असते ती दळलेली असते, ती रेडीमेड हळद नसते. इतके डार्क त्याचे डाग असतात, ते जात नाही. त्यात स्पृहाने आमरस खाल्ला तर तिचे 2-3 कपड्यांना इतका डेंजर आमरसचे डाग पडले, ते मशीनमध्ये निघाले नाही. मी ते मशीनमधले कपडे पुन्हा आज हाताने धुतले, म्हणून माझे आज हात इतके दुखताय ना, मी इतकी जाम झाली आज. आता जेवण केल्यावर मला डायरेक्ट झोपावं लागेल, गोळी वगैरे घेऊन एखादी, कारण मला बरंच वाटत नाही, एकदम असं थकवा आल्यासारखं झाले. एनिवेज गाईज, आता हे आपलं गृहिणींचं चालतच राहणार आहे कामं करणं वगैरे. तर मी आता जेवण करून घेते. हे बघा, आज मी बनवले आहे अंडे. 2 तर मी खाल्ले, मला भूक लागली होती म्हणून. आता हे 2 आहेत, हे स्पृहासाठी आहेत. हे बघा, कांदे बिंदे सोलून कचरा तसाच टाकून दिला आहे. बीट कट करून ठेवलं आहे, कैरी कट करून ठेवली जेवणासाठी. आणि इथे बघा, इथे मी बनवला आहे कढी. थोडी घट्टच आहे, कारण की आम्ही दोघीच आहे, त्याच्यामुळे मी कढी जास्त नाही का पातळ वगैरे नाही. आमच्या घरात अशीच कढी खाल्ली जाते. तर अशी कढी बनवली एकंदरीत. माझ्याकडे कढीपत्ता वगैरे सगळं होतं, हिंग वगैरे टाकला. आणि इकडे ना भात बनवला आहे. झालं असं की मी स्पृहाला घेऊन आली आहे स्कूलमधनं आणि मी भात बनवला, कढी बनवली. पण मी आता थोडं जेवली ना सकाळी, अंडे वगैरे खाल्ले, काकड्या वगैरे खाल्ल्या, कारण मला भूक लागली होती, दुसरं काही. तर मला थोडंसं हेल्दीच खायचं असतं, मी रोजच थोडी काकडी वगैरे खातेच. तर मग मी ते खाल्लं, त्याच्यामुळे मला काही भूक नाही आहे. पण मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी राईस नाही खाणार, बिकॉज मी राईस अवॉइड करते. खूप असं क्रिटिकल कंडिशनमध्ये जेव्हा मला खूपच वैताग आला आहे, पडला आहे भात किंवा उरणार आहे भात, तेव्हा मी भात खाऊन घेते. पण आता मी नाही करणार आहे, मी डायरेक्ट भाकरी टाकून घेईल जेव्हा मला भूक लागेल तेव्हा. भले 2 लाख जेवणं होईना, पण आता नाही. तर एनिवेज गाईज, तर तुम्ही बघितलं तुम्ही काय काय बनवलं आहे. आज स्पृहाला जेव घालते, स्पृहा कपडे चेंज करते खाली, आणि बस मग तिला जेव घालते आणि मग आराम करू आम्ही दुपारचा. मग भेटूयात एव्हरीवन. तर ना आता मी झोपेतून उठली म्हणून तोंड जरा फुगल्यासारखं वाटतंय. तर आज मी मस्त गेली संध्याकाळी चिकन घेऊन आली आहे आणि आज परत तोच बेत आहे तंदूर बनवायचा. तर दाखवते तुम्हाला मी कशी बनवते. तर तुम्ही बघा, मी आता लसूण कुटून टाकलाय. तुम्ही ना प्युरी पण घेऊ शकता, जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकू शकता. तर ही मी इन्व्हेंट केलेली तंदूरची रेसिपी आहे, जी मी स्वतः इन्व्हेंट केली आहे. तर याच्यामध्ये दही टाकलं आहे, तुम्ही पीस बघू शकता, मोठे मोठेच आहे. दही टाकलं, लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, आणि आता फक्त जिंजर नाही माझ्याकडे, फक्त त्याच्यामुळे मी गार्लिक म्हणजे लसूण कुटून टाकलं आहे फक्त. बाकी अजून काही टाकलं नाही मी. आता मसाले जेवढे आहेत ना माझ्याकडचे, ते सगळे जेवढे असतील नसतील सगळे टाकून देणार आहे. दही असल्यामुळे निंबू काही पिळत नाही मी, कारण ते जास्त आंबट आमच्याकडे चालतच नाही, म्हणून दह्याने इनफ होईल. दही बऱ्यापैकी आंबट आहे, त्याच्यामुळे काही टाकत नाही आहे मी. मागच्या वेळेस काय झालं होतं, मी ना कुकरचं झाकण ठेवलं होतं ना 2-3 वेळेस. काय झालं, त्याचा वॉल वितळून गेला, कारण की तो कुकर पूर्ण तापतो आपला. तर त्याचा वॉल गेल्यापासून ना मग मी माझ्या डोक्यात, आता मी घरी सासरी पण गेली होती ना, तर मी काय होती, तो कुकर नव्हता ठेवलेला. मी तिथे काय केलं होतं की आपली मोठी ॲल्युमिनियमची कढई असते ना, ती ठेवून तिच्यावरती अशी चाळण ठेवून आणि मग बनवलं होतं. तर मग मला एक आयडिया येऊन गेली की कुकरचं झाकण नाही लावलं तरी चालतं, आपण दुसरं काही ठेवू शकतो. त्याला ऑप्शनल ताट ठेवू शकता, आणि ॲल्युमिनियमचा तवा असतो तो तुम्ही जड त्याच्यावरती ठेवू शकता, कारण जेणेकरून तो पण तापेल आणि वरून पण हीट येते. तर तुम्ही तसं पण करू शकता. पण मी आता काय करणार आहे, ॲल्युमिनियमचा तवा मला भाकरी करायला लागेल, तर मी काही तो ठेवत नाही आहे. मी ताट ठेवेल, बेसिक सिम्पल ताट ठेवेल आणि होऊ देईल, जसं मी घरी केलं बस तसंच करणार आहे.
आणि आता याला मॅरिनेट होऊ देणार आहे, थोडंसं ठेवणार आहे 15-20 मिनिटं फ्रीजमध्ये. जर तुम्हाला शक्य असेल ना तर बरेच लोक ओव्हरनाईट मॅरिनेशनला ठेवतात फ्रीजमध्ये, तुम्ही तसंही ठेवू शकता. पण आमच्याकडे असं आहे ना की जास्त वेळ ठेवलेलं चिकन ना प्रत्येक कोणी पण म्हणजे असं आमच्या घरातली अशी मानणं आहे की आम्ही जास्त वेळ ठेवत नाही चिकन, आणल्या बनवतो. तर आम्हाला जास्त वेळ ठेवलेलं चिकन म्हणजे ते बासी चिकन, खराब झालेलं चिकन असं मानतो आम्ही. आणि बिलीव नाही करत कोणी असं पटकन, मग खात नाही कोणी. त्याच्यामुळे मी ना 15 मिनिटं अर्धा तासाच्या वर चिकन मॅरिनेशनला ठेवतच नाही. जर संध्याकाळी आणलं तर संध्याकाळी बनवून मोकळं, त्याच्यामुळे ठेवतच नाही. आणि जर ठेवायचंच असेल तर मग ते पिवळं शिजवून ठेवतो बघा आपण. तर जर जास्तच असलं आपल्याकडे, जसं कोणाकडे कंदुरीचा कार्यक्रम, काही कोणाकडे बोकड वगैरे काही असतो ना कार्यक्रम, तर ते जर चिकन येतं ना आपल्याकडे तर ते आम्ही पिवळंच करून ठेवतो, कारण ते राहतं मग दुसऱ्या दिवशीपर्यंत, ते खाऊ शकतात. पण हे जास्त कच्चं चिकन असतं ना ते खायला सगळेजण असे कानकूच करतात, आमच्याकडे तरी असं. आम्हाला सगळ्यांना आवडतंच, बट थोडंसं नाही का असं एक मीठ सारखे होऊन जातं, नाही खायचं नाही, ते खूप शिळं आहे बुवा असं थोडक्यात, नाही का, कच्चं असतं आणि ते त्याला प्रोसेस स्टार्ट होऊन जाते बुवा खराब व्हायची, अशी विचार असतात कोणाकोणाचे, जसे की आमचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही खात नाही. त्याचं मॅरिनेशन जर तुम्ही ओव्हरनाईट केलं ना तर खरंच छान असतं. आपण हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही खाता ते लोकांचं मॅरिनेशन जसं एकदा मॅरिनेशन करून ठेवल्यावर ते बनवायला स्टार्टच करतात आज संपेपर्यंत, म्हणजे भरपूर वेळ मॅरिनेट होत असतं त्यांच्या फ्रीजरमध्ये. तुम्ही तसंही करू शकता. आता मी फक्त 15 मिनिटं ठेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर लगेच प्रोसेस स्टार्ट करणार आहे. आणि माझा विचार चालू आहे आज भाजी थोडीशी बनवावी 2-3 पीस टाकून, की बिर्याणी बनावी. जरा कन्फ्युजन आहे. थोड्या वेळाने विचार करून तुम्हाला परत सांगेलच. चला तर मग आता त्याच्यात अजून काही नाही टाकणार आहे, बस एवढंच टाकून घेते. फक्त एकच मसाला ऍड करेल, कांदा लसूण, तो याच्यात ऍड केल्यानंतर आहे ना त्याला मॅरिनेशनला याच्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. चला तर मग गाईज, टिल देन स्टे ट्यून, तुम्हाला अपडेट देत राहते. बघा इकडे ना बिर्याणीची तयारी चालू आहे आणि इकडे ना तंदूर कुक झालंय. आता सेम प्रोसेस करणार आहे मी. बिर्याणी ऍक्च्युली मला अंड्याचीच करायची आहे, पण म्हटलं अंडं तर डायरेक्ट टाकू शकत नाही, मग मी 1-2 पीस टाकणार आहे, म्हणजे टेस्ट छान येते बरं का, चिकन बिर्याणी सारखं होऊन जाईल ते. तर जे पीस असे खाल्ले जाणार नाही, थोडे हाडकाचे पीस आहे हे असे जसे, तर हे टाकून देते मी. त्याच्यामध्ये 2च पीस टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे, बिकॉज तंदूर खाणारे जास्त मेंबर आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे चिकन कमी नाही करायचं आहे मला. हे झालं आहे. आता मी ना गॅस बंद करून देते, थोडं थंड होऊ देईल, मग त्याला काढून थोडंसं गॅसवर हे करेल, कुक करेल. कुक म्हणजे थोडं इन द सेन्स त्याला थोडी हीट देईल अजून एकदा. तर इकडे बघा मी पीस टाकलेले आहेत, हे पहा चिकनचे 2च पीस टाकले आणि तांदूळ पण टाकलेले आहेत. आता याला मस्त कुक करू देईल. इंडक्शनवरच टाकलंय मी आणि आता मस्त झाकण ठेवून देते. थोड्या वेळापूर्वी काय झालं, स्पृहाला ना उलटी झाली, तर मला कळतच नव्हतं का उलटी झाली. पण तिने काय केलं होतं, दुपारी जेवणानंतर आहे ना कढी भात खाल्ला, तर जेवली ना तर पाणीच पिलं नाही. आणि माझ्या लक्षात आलं नाही तिने पाणी पिलं नाही, कारण मी तिच्याजवळ बॉटल ठेवून दिलेली होती. मला वाटलं तिने पिलं असेल पाणी, आणि युजली ती पितेच पाणी. बॉटल ठेवलेली असली की बॉटल बऱ्यापैकी फिनिश करते, आणि जेवता जेवता ही बरंच पाणी पिते ती. पण आज काय माहिती माझं लक्ष पण एवढं कसं काय तिच्याकडे चुकून, काय माहिती. मी पण याच्यात होती, मी ना कपड्यांच्या घड्या वगैरे करून ज्वेलरी वगैरे जी लग्नाला नेली होती आपली शोची, ती सगळी कपाटात आवरून ठेवायचं काम चालू होतं. मी पण बिझी, माझं लक्षच नाही तिच्याकडे. आणि ती जेवली, ताट वगैरे ठेवून आली, आणि मला वाटलं तिने पाणी पिलं बरं का. तर मी तिला म्हटलं आता झोपून घे, मला काम करायचं. मग ती तुझी झोपून गेली, आणि झोपेतून उठल्यानंतर तिला एकदम मळमळ सारखं व्हायला लागलं. तर मला कळतच नव्हतं. म्हटलं मग मला आठवलं, म्हटलं पक्का हिने पाणी पिलं नसेल. आणि उलटी केली तर सगळं जसंच्या तसं काढलं तिने, कढी आणि भात तसंच निघाला. मग मी तिला ना आता कोरा चहा करून दिला, हे बघा कोरा चहा करून दिला असा, आणि ना बशीमध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडासा निंबू असा स्क्वीज करून टाकला. तर ते काय होतं, ते बेस्ट सोल्युशन असतं. एखाद्याला अंजीर्ण झालं किंवा पाणी कमी पिल्यानंतर एखाद्याला उलट्या होतात बघा सकाळी उठल्यानंतर, तर हे खूप बेस्ट सोल्युशन आहे की तुम्ही त्यांना ना कोरा चहा करून द्या. तुम्ही मीठ, एक शुगर बिगर ते तुम्ही अकॉर्डिंगली टाका. नॉर्मल आपला कोरा चहा करायचा आणि त्याच्यामध्ये ना निंबू पिळून टाकायचा आणि मग ते प्यायला द्यायचं. तुम्ही एखाद्याने 1-2 घोट जरी पिलं ना तरी इतकं गुणकारी औषध आहे की व्यक्ती नॉर्मल होऊन जातो. तुम्ही ते करू शकता. आता लग्न सराई बऱ्याच लोकांना रात्री हळदीच्या दिवशी रात्री जास्त वेळ नाचतात वगैरे, जागरण करतात, आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला सकाळी लवकर उठावं लागतं. तर हे बेस्ट सोल्युशन राहील तुम्हाला, की जर तुम्हाला उलट्या होत असेल किंवा जीर्ण झालं कमी झोपेमुळे, तर यू कॅन डू दिस मेथड. खूप चांगली गोष्ट आहे ही.
आणि तुम्ही करू शकता. याच्याने खूप चांगला गुण येतो आणि पटकन इफेक्ट होतो. तुम्ही लगेच 15-20 मिनिटात तुम्हाला खूप नॉर्मल फील व्हायला लागेल. मळमळसारखं होणार नाही आणि उलटी तर होणारच नाही अजिबात. चेहरा पण जरा व्यवस्थित होऊन जाईल. असा अनइझी वाटतं ना आपल्याला, तर ते पण वाटणार नाही तुम्हाला. तुम्ही ते करू शकता. मी स्प्रूहाला दिलं आणि काय 15-20 मिनिटं झाले, त्याच्याकडनं काही कंप्लेंट नाही आलेली, ती ओके. आता तुम्ही ते करू शकता. आता ना अंडे बॉईल झालेले होते, मी त्यांना आता कवर त्यांचं काढून घेतलंय. आणि आता बिर्याणी तर रेडी झालेली आहे. मी गॅस बंद केला, इंडक्शनवर ठेवलेलं होतं, इंडक्शन बंद केलं. आणि आता हे थोडेसे नाही का शालो फ्राय करतो ना आपण, तसं करणार. याला कट नाही करणार आहे मी, याला फक्त अशा थोडे थोडेसे असे कट दिले, जसं आपण वांगे भाजायला करतो तसं करणार आहे. आणि कढईमध्ये थोडंसं तेल, हळद, मीठ आणि थोडीशी लाल तिखट असं टाकून थोडंसं त्याला आपण हे कसं करतो आपण जेव्हा पनीरची भाजी करतो तेव्हा पनीरचे तुकडे कसे फ्राय करतो तेलामध्ये, सेम अंडे मी तसेच करते जेव्हा बिर्याणी वगैरे बनवते ना. आता ते अंडे कसे करायचे, त्याला थोडंसं कट करायचं. आपण जेव्हा वांगी जसं भाजतो ना त्याला असं चाकू टोचून तसं अंड्याला पण चाकू टोचायचा. आणि कढईमध्ये तेल टाकून थोडंसं मीठ, मिरची, हळद टाकायची आणि अंड्याचे थोडे फ्राय करायचे, थोडेसे लालसर होऊ द्यायचे, खूप छान लागतात. आणि मग ते तुम्ही ना बिर्याणीसोबत थोडं तोडून खा. मला तर तोंडाला पाणी येतं, कारण मला फार आवडतं. तुम्ही ते करून बघा, इतकं छान लागतं ना. तुम्ही तोडून नुसतं नॉर्मल भातासोबत जरी खाल्लं ना, अंड तसं केलेलं, इतकं छान लागतं. आणि बिर्याणीसोबत तर मग विचारूच नका, आहा एकदम सुंदर लागतं. तर आता मी तसंच करणार आहे. आणि बिर्याणी कशी झाली एकदा तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवून देते. तर हे बघा तंदूर कसं झालंय, हे बघा ब्लॅक थोडंसं ना. तर मी याला थोडं तेल लावलं आणि ना गॅसवर भाजून घेतलं. तर तुम्हाला दाखवते आपली ही भेटते ना इंडक्शन सोबत. आता बऱ्याच लोकांच्या घरी आता ही गोष्ट आलेली आहे, ही इंडक्शनची ही तार. आपला हा स्टँड आलेला आहे प्रत्येकाच्या घरी. तर हे बघा तुम्ही बघू शकता, इथं हे ठेवायचं आणि खाली गॅस स्टार्ट करून द्यायचं आणि त्याला थोडंसं मूव करत राहायचं. तर अशा प्रकारे कुक झाले. बाकीचे तुकडे आमच्या मेंबरला खायला दिले गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते आता नाही आहे. हा एकच उरलेला आहे, तिने मागितला तर द्यायचा, नाही तर स्पृहाचे पप्पा खातील. बघा हवा पण गेली आहे आणि तंदूर आपली बिर्याणी तर झाली आहे. हेअर यू कॅन सी. हे बघा जास्त जवळ ना गॅस जवळ फोन नेऊ शकत नाही, कारण मग नाही तर मग आपल्या काय होईल, आपला जो कॅमेरा आहे की नाही त्याला हे बघा झाली बऱ्यापैकी. नाही मला नाही एका हाताने हलवता येत नाही. तर अशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे. हा प्रॉपर बिर्याणी राईस नव्हता आणि कदाचित माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालंय. तर त्याच्यामुळे वाटतंय मोकळा आहे. हे पण बऱ्यापैकी आहे, खिचडीसारखं झालं ते, पण सगळे बिर्याणीची टेस्ट असणार आहे त्याला. आणि हा बघा हा आपला पीस चिकनचा 2 पीस आहेत फक्त, त्याची बी थोडीशी टेस्ट पक्का उतरली असणार आहे याच्यामध्ये. तर आता तुम्ही बघितलंच मी काय काय बनवलंय आणि आता आम्ही ते खाणार आहोत. स्पृहाचे पप्पा आले का मग मी पण जेवायला बसणार आहे. आणि आता मी घेते तुमची रजा. पुन्हा भेटूया उद्या नाही 2 दिवसानंतर एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, टेक केअर, बाय. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब टू माय चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब, डू लाईक, डू शेअर माय व्हिडिओज विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. इफ यू लाईक माय व्हिडिओज, डू सपोर्ट गाईज. थँक यू.